शेवटी विकासाचे काम होत आहे, यस, त्याला विरोध करत आहे. विकासाच्या कामाला आम्हाला कुठलाही विरोध नाही, कारण जनतेच्या टॅक्स वसुलीमधून आलेला पैसा आहे. 5 लाखापर्यंतचे टेंडर आहे. आम्हाला विकास कामाला बिलकुल विरोध नाही, पण ज्या छुप्या रिस्तीने हे उद्घाटन होत आहे, मग जनतेनं आमच्या विरोध पक्षाला 13 नगरसेवक निवडून दिले, हे जनतेने निवडून दिले आहे. आम्हाला जनतेला दाखवायचं आहे की कुठे जिथे जिथे काम होतील हे पारदर्शक प्रमाणे होतील ना, जनतेच्या एकूण एक पाईचा हिशोब हा जनतेसमोर ठेवल्या जातील, हेच आमचे म्हणणं आहे. सर, हे पहिलीच मीटिंग आहे बहुतेक. हो, उद्याला आहे. उद्यापासून आहे मीटिंग. हो, म्हणजे पहिलेपासूनच तुम्ही विरोध दर्शवता असं आहे? नाही, आपला पहिलेपासून काही विरोध दर्शवत नाही. ऍक्च्युली समित्याचे मीटिंग उद्याचे पत्र आलेलं आहे, पण समित्या स्थापनही झाल्या नाही, कुठल्या कमिटीचे सभापती स्थापन नाही झाले. पण अचानक ही उद्घाटनाची माहिती आम्हाला एक छुप्या सूचनाद्वारे मिळाली, म्हणून आम्ही उद्घाटना स्पॉटवर गेलो. तिथे विरोध केला कर्मचाऱ्याच्या. शिवनी मेसेज दिला आम्हाला फोनवरद्वारे की मी त्या उद्घाटनाला नाही आहे, म्हणून आम्ही आता कार्यालयात आलो. कार्यालयामध्ये इथं कुठेतरी हितगुज सुरू आहे, गडबड, म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे. हा प्रकार असा आहे की ज्या नगरसेवकाच्या प्रभागामध्ये काँग्रेसचे नगरसेवक आहे, त्या काँग्रेसच्या नगरसेवकाच्या प्रभागामध्ये उद्घाटनाचे काम होत आहे, पण त्या काँग्रेसच्या नगरसेवकाला तिथल्या कुठले उद्घाटन होत आहे, कुठल्या नालीचे होत आहे, कुठल्या सिमेंट रस्त्याचे होत आहे हे माहिती नाही आहे. ज्या प्रभागाचा नगरसेवक त्याच प्रभागाच्या नगरसेवकाच्या प्रभागामध्ये जर उद्घाटन होत असेल आणि त्याला माहिती मिळत नसेल तर ही बाब गंभीर आहे. म्हणजे ही हुकुमशाहीकडे चालणारी ही नगरपालिका जात आहे. हा, सत्ताधारी मनमानीच करत आहे. हा आमचा विरोध आहे की आतापर्यंत पहिली जी बी यांची झाली नाही, फक्त अंतर्गत निवडणुका सुरू आहे. सभापतीची निवडणूक, उपाध्यक्षाची निवडणूक झाली, सभापतीची निवडणूक उद्या आहे. आणि ठीक आहे, कामाचा आपण सपाटा लावला आहे, खूप चांगली बाब आहे, आम्हालाही त्याचं समर्थन आहे. पण समर्थन असताना आमच्याच प्रभागामध्ये जर समजा 13 नगरसेवक जनतेने निवडून दिलेले आहेत, 27ची स्ट्रेंथ आहे, 27 मध्ये 14 आपल्या, 13 आमच्या. आम्हाला लोकांनी डावललेलं नाही आहे, आम्हाला लोकांनी विरोधात ठेवलेला आहे, मान्य आहे. पण आमच्या प्रभागामध्ये जर समजा कामं होत असतील तर तिथल्या लोकांच्या ज्या काही तक्रारी असतील, तिथल्या लोकांच्या काही सूचना असतील तर त्या कशा मांडायच्या, हा आमचा विरोध आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्षांनी कुठल्याही कामाचे विधिवत उद्घाटन करत असताना सन्माननीय या ठिकाणी आमदार साहेब आहेत, सन्माननीय गटनेते आहेत, संपूर्ण 13 नगरसेवक आहेत, या सर्व लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे. ही नगरपालिका अशा पद्धतीनं चालणं हे योग्य नाही आहे. या नगरपालिकेच्या एक या शहराचा एक रिसर एक मागच्या कालखंडामध्ये राहिलेला आहे. सर्व पार्टींना घेऊन काम करण्याची पद्धत राहिली आहे. ही पद्धत हुकुमशाहीकडे नेणारी आहे असं मला वाटतं. नागरी दलितोत्तर निधीच्या संदर्भातून 2025-26 मध्ये जे मिरज नगरपालिकेचे माजी नगरसेवकांनी कामं दिलेले होते, त्या कामांचा अंदाजकीय पत्रक तयार होऊन जे टेंडर झाले त्याचा विधिवत आज माननीय अध्यक्ष आणि नगरपालिकेचे काही कर्मचारी मिळून त्याचं विधिवत आज भूमिपूजन करणार होते. आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना आम्हाला कोणत्याही नगरसेवकांना नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा फोन न येता त्यांनी भूमिपूजनाची जी सुरुवात केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. याचं कारण असं की कोणत्याही नगरपालिकेमध्ये भूमिपूजनाचे कामं करायचे असल्यास नगरपालिकेचे संपूर्ण नगरसेवक, नगराध्यक्ष, महत्वाचं म्हणजे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार जे सर्वात महत्वाचं पद आहेत त्यांना विचारात घेऊन त्यांनी रितसररित्या निमंत्रण पत्रिका छापूनच त्या प्रत्येक प्रभागातल्या विधिवत कामाचं भूमिपूजन करायला हवं. पण आज ज्या प्रकारे आम्हाला कोणालाही विरोधी पक्षाच्या लोकांना माहीत न करता भूमिपूजन ज्या प्रकारे आज सुरुवात नगराध्यक्ष मॅडमने केल्या, त्यामध्ये कुठेतरी नगरपालिकेचा अध्यक्ष आणि नगरपालिकेच्या अधिकारी यांचा काहीतरी कुठेतरी घोळ असला पाहिजे. आणि हा घोळ उमरेडच्या नगरीच्या जनतेला माहिती व्हावा म्हणून आज आम्ही या कामाचा, या रितसर भूमिपूजन कामाचा आम्ही निषेध करत आहेत. आम्हाला रितसररित्या निमंत्रण पत्रिका प्रत्येकांना रितसररित्या छापून आणि व्यवस्थितरित्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा व्यवस्थितरित्या हे करून या विधिवत कार्यक्रमाचं भूमिपूजन करायला हवं असं आमचं म्हणणं आहे. सगळे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक
आज जे उद्घाटन ठरवण्यात आले होते नगरपालिकेकडनं, ऍक्च्युली हा निधी शासकीय आहे, हा कुठल्या पक्षाचा किंवा नाही आहे. आणि शासकीय निधी देत असताना आमच्या विधानसभेचे आमदार अन्य श्री संजयजी मेश्राम साहेब यांच्या अटक प्रयत्नाने हा निधी येत असतो. उमरेड शहराच्या संपूर्ण वार्डामध्ये प्रभागामध्ये हा निधी खर्च केला जातो. आम्ही कुठल्याही उमरेड जनतेच्या कामाचा विरोध नाही करत, पण परस्पर विरोधी पक्षाला नेत्याला डावलून, आमच्या आमदार साहेबाला डावलून, काँग्रेसच्या नगरसेवकाला डावलून जर हे उद्घाटन छुप्यारित्या होत असतील तर हे बरोबर नाही. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही पहिल्या उद्घाटनावर तिथे पोहोचलो होतो, पण तिथे काही तयारी दिसली नाही. त्यानंतर आम्ही या नगरपालिकेच्या कार्यालयात आलो. सीओ साहेब हजर नाही, कर्मचारी आहे इथे, इंजिनियर पुनवटकर साहेब, त्यांना आम्ही आमचा विरोध नोंदविला आणि हे होऊ देणार नाही हे स्पष्टपणे विरोधी भूमिका सांगितली. कारण हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा जनतेच्या हिताच्या कामासाठी राहावा. आणि येणाऱ्या तारखेत जे कोणी रिसर उद्घाटन करत असतील तर आमचे माननीय आमदार विधानसभा क्षेत्राचे मेश्राम साहेब आणि आमचे संपूर्ण नगरसेवक या उद्घाटनाला हजर राहतील, हीच आम्हाला कळकळीची हे आहे. आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाला निषेध नोंदवत आहोत.